राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखत असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात परिवहन सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तब्बल 114 गावांचा विस्तीर्ण तालुका असतानाही संपूर्ण बस सेवा केवळ 5 बसेसच्या भरोशावर सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हा मुख्यालय बुलढाण्यासाठी थेट बस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। तसेच शेवली, परतूर, परभणी, नांदेड, जालना, बीड, सांगली, सोलापूर आणि पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या शहरांसाठीही थेट बस सेवा नसल्याने पर्यटन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रावर परिणाम होत आहे। दरम्यान सिंदखेड राजा जालना, सिंदखेड राजा देऊळगाव राजा, सिंदखेड राजा मेहकर आणि सिंदखेड राजा शेवली या मार्गांवर तातडीने शटल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। याशिवाय एकही जलद अर्थात एक्सप्रेस बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे। ऐतिहासिक नगरीच्या बस स्थानकाचीही दुरवस्था झाली असून संरक्षक भिंतीचे काम रखडले आहे, तर स्थानकातील हॉटेल वर्षानुवर्षे बंद अवस्थेत आहे। मेहकर येथील नवीन बस स्थानकाच्या लोकार्पणासाठी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक येत असताना सिंदखेड राजा येथे मिनी बस डेपो मंजूर करून 10 ते 15 नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी एकमुखी मागणी तालुकावासियांकडून करण्यात आली आहे। आता परिवहन मंत्री या मागणीकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।